नमस्कार. मी अमर शंकर शेडगे, राहणार साप, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आता आपण येऊ ठेपलेल्या पंचायत समिती इलेक्शन संदर्भात बोलत आहोत. आपले उमेदवार श्री किरण तुकाराम जाधव यांचं चिन्ह टेबल हे आहे आणि आपण कृपया सगळ्यांनी टेबल हे बटन दाबून किरण आबा जाधव जे साप ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत आणि उपसरपंच असताना मी आपल्याला थोडक्यात किरण आबांचं छोटंसं सापमध्ये केलेले कामांच्या संदर्भात पण एक दुजोरा देतो. साप ग्रामपंचायतीमध्ये मला वाटतं साधारण 4.5-5 वर्ष आता होत आले. इलेक्शन आता येऊन ठेपणार आहे ग्रामपंचायतीचं. या 4.5 वर्षामध्ये किरण जाधव हे उपसरपंच म्हणून काम करत होते आणि उपसरपंच असताना थोडा ग्रामीण भागामध्ये चांगला वावर असल्याने लोकसंपर्क असल्यामुळे किरणाबांचं वलय चांगलं निर्माण झालेलं होतं. आणि ह्या 4.5 वर्षामध्ये जर आपण ग्रामपंचायत सापचं कामकाज बघितलं तर बरेचसे पाणंद रस्ते, बरेचशा विहिरी, बरेचसे रस्त्यांची कामं ह्या मोठ्या प्रमाणात झाली. आणि असं असताना जेव्हा आपण पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून बघतो तर ह्या छोट्या गावांमध्ये जर सापचं कामकाज आपण बघितलं, बंदिस्त गटारांची कामं, अशी वेगवेगळी कामं, स्ट्रीट लाईट्स असतील, आत्ता बरेच शेडगे मळ्यात स्ट्रीट लाईट्स, इकडे बौद्ध विहारात स्ट्रीट लाईट्स आणणे, असे छोटे मोठे कामं जी आहेत चांगल्या प्रमाणामध्ये किरणाबांनी पाठपुरावा करून सगळी ह्या साप गावामध्ये आणली आहेत. आणि असंच आपण आता पंचायत समितीच्या संदर्भात बोलत आहे की बाबा साप ग्रामपंचायतीचा जर विकास व्यवस्थितरित्या झाला असेल असं आपल्याला वाटतं तर आपण बघावं. एक छोटंसं गाव आहे आमचं साप आणि ह्याचं मॉडेल ठेवून समोर ही 12 गावं 13 गावं जी आहेत आत्ता पंचायत समिती, ह्या गावांमध्ये पण असाच चांगला कामाचा लोंढा असा पुढं वाढला पाहिजे आणि चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे कामांचं. असं करण्यासाठी आपल्याला एकमेव असं एक उदाहरण समोर जे दिसतंय ते किरण आबा जाधवांच्या दृष्टिकोनातून दिसतंय असं मला तरी वाटतं. आणि तसंच मी सर्वांना एक नम्रची विनंती करेन की तळागाळातला माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, जे तुमच्या एका हाकेवरती येणारा माणूस आहे, असे किरण आबा जाधव यांना आपण दिनांक 7 तारखेला 3 नंबर क्रमांकावरती टेबल हे चिन्ह आहे किरण तुकाराम जाधव ह्यांना सर्वांनी बहुमताने मतं देऊन त्यांना विजयी करा असं एक छोटंसं आव्हान आपल्या सर्वांना करतो. हा पण मुद्दा मी आपल्याला खूप सांगू इच्छितो की सध्याची परिस्थिती बघताना धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य माणसाचं जे प्रेम आहे हे दिसून येतं आहे. बघायला गेलं तर मी आपल्याला अजून एक छोटंसं उदाहरण देतो. स्त्री सशक्तीकरणाच्या संदर्भात साप गावामध्ये आमच्या 20 महिला बचत गट आहेत आणि ह्या 20 महिला बचत गटांमधून आम्ही महिलांना खूप प्राधान्य दिलेलं आहे. किंबहुना मला एक आपल्याला खूप चांगलं आवर्जून सांगायचं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही स्त्री सशक्तीकरणाच्या माध्यमातून की आपल्याला स्त्रियांसाठी काय करता येईल तर एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला. मधल्या काळामध्ये स्त्रियांच्या एका बचत गटाला आमच्या गावामध्ये धान्य वाटपाचं जे प्रकल्प आहे तो किरण आबांच्या सांगण्यावरनं, किरण आबांच्या बोलण्यावरनं ते महिलांकडे आम्ही सुपूर्द केला की एक छोट्या गावामध्ये आज आमच्या काही महिला एकत्र आलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून आणि रेशनिंगचं दुकान ह्या महिला चालवतात. असंच करून पुढे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही महिलांसाठी किरणाबांच्याच माध्यमातून एका मार्गदर्शनाखाली महिलांसाठी 18 मशीन आणि शिवणकामाचं पण एक उद्योग नवीन आम्ही सुरू करत आहोत कालांतरानंतर. आणि असं करत असताना एक महिलांचा पण प्रतिसाद आपण बघितला तर ना गावागावांमध्ये मी आत्ता 2-3 दिवस गावागावांमध्ये फिरत आहे तर आमच्या महिला 2-3 वेळा त्या गावामध्ये पोचत आहेत आणि महिलांना आम्हाला थांबवावं लागतं किंवा घरातली काही कामं असतात त्यांची तेही त्यांना बघावं लागतं. पण हट्टी आत्ता आमच्या महिला झालेल्या आहेत की नाही आज आम्ही किरण आबासाठी पळालो नाही तर कधी पळणार म्हणून.
आणि आपण बघितलं तर ना महिलाही खूप चांगल्या प्रतिसाद देत आहेत आणि त्याही उतरल्या आहेत ह्या लढाईमध्ये. आणि परत एकदा सांगू इच्छितो की धनशक्तीच्या विरोधात हे सामान्य माणसाचा माणूस म्हणून, एक सामान्य माणसातला माणूस म्हणून किरण आबांकडे सगळ्यांचं पाहणं आहे. आणि निश्चित मी सांगू इच्छितो की ह्या मातीत चांगल्या पद्धतीने ह्या 12 गावाला ह्या मातीतला एक चांगला नेतृत्व करणारा माणूस मिळेल. आणि म्हणून आपल्याला परत विनंती करतो की आपण एक सर्व मागचं दृष्टिकोन बघून, किंबहुना या गावातल्या काही लोकांशी चर्चा करून किंवा या गावातल्या त्या व्यक्तींना म्हणजे माणसांना विचारून की आबांच्या वलईच्या संदर्भात, आणि ते वलई जाणून घेतल्यानंतर आपण हा निर्णय 7 तारखेचा घ्यावा, जेणेकरून आपल्याला पुढच्या पंचवार्षिक पुढच्या 5 वर्षामध्ये बरीचशी कामं आपल्या आपल्या गावात, ह्या 12-13 गावात चांगल्या पद्धतीने राबवता येतील. जे आमचं एक छोटंसं गावातलं मॉडेल आहे ते प्रत्येक गावामध्ये राबवता येईल, अशी एक विनंती करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.